6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले। तिथीप्रमाणे सोहळा झाला पाहिजे असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा बंद करा। भिडेंच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा वादाची चिन्ह। 6 जूनला होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा बंद करा असं भिडेंनी म्हटलंय। भिडेंच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होतोय असं भिडेंनी म्हटलंय। तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम झाले पाहिजेत असंही भिडे म्हणाले। 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे। आपण अजूनही 76 वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले। 6 जूनचा राज्याभिषेक बंद करा म्हणणारा नक्कीच पिसाळलेला आहे आणि एखादा कोणी पिसाळला तर त्याची तात्काळ नसबंदी करणं समयसंमत आणि समाजहिताचं आहे। तसं न केल्यास पिसाळलेली विकृती समाजाला चावत सुटते। खबरदारी म्हणून सरकारने तात्काळ दखल घ्यावी। अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट। संतोष शिंदे, प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र। संभाजी भिडेंची मेंटल हॉस्पिटलमध्ये रवानगी करा। महाराष्ट्रात या वाचाळवीराला सतत वारंवार काहीतरी घाणेरडं बोलण्याचं त्या ठिकाणी डोक्यावर परिणाम झालेला आहे। वेळ पडली तर संभाजी ब्रिगेड मेंटल हॉस्पिटलचा त्या भिडेंचा खर्च करायला तयार आहे। त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, कारण आज शिवराजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला। इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करतायत। त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं। असे वाद होऊ नयेत अशी आमची मागणी सुद्धा आहे। राज्याभिषेकच काय, शिवजयंतीच काय, ही दर दिवशी साजरी करण्यासारखी आहे। म्हणून याच्यावर तारखेवर बंधनं घालणं मला वाटतं आजच्या घडीला योग्य नाही आणि त्याच्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील एवढं मात्र नक्की। वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, भिडेंचं वक्तव्य। संभाजी भिडेंनी रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरूनही वक्तव्य केलंय। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको असं भिडे म्हणाले। वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत असाही सवाल भिडेंनी उपस्थित केलाय। ते कुत्र काढता का म्हणे, कुत्र्याचा पुतळा काढता का म्हणे, तो राजकारणाचा विषय करता का म्हणे, तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात। ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं धरायचं हे बरोबर नाही। त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा। वाघ्या कुत्र्याच्या विषयी जे काय असेल ते इतिहास संशोधकांनीच निर्णय घेतला पाहिजे। मी त्या संभाजी भिडेंनी कोणी निर्णय घेण्याची गरज नाही। कुत्र्याचा जो काही विषय आहे म्हणून याच्यावर सुद्धा शासनातर्फे मला वाटतं एक कमिटी नेमलेली आहे। याच्यावर मुख्यमंत्री एकत्रितपणे एक निर्णय घेतील आणि मला वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वांना मान्य असावा।